हॅलो, श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही मस्त असे ब्रेड आणि बटाट्याचे मस्त हिरवी चटणीमधून घातलेले पॅटीस खायचे तर चला तर आता आपण बनवूया त्याची रेसिपी. तर त्यासाठी बघा मी हिरव्या मिरच्या, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि कच्चे धने टाकून घेतलेले आहेत. तर कच्च्या धन्यानी एकदम टेस्ट छान येते. आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. इकडं आपलं तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी भरपूर टाकून घ्यायची आणि छान तडतडून द्यायची. आणि आता आपण तयार करून घेतलेला ठेचा त्याच्यामध्ये थोडासा परतून घेऊ. आणि 1 चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट पण टाकून घेणार आहोत, कारण की हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीत त्याच्यामुळं. तर हे छान परतलं की आपण बटाटे चांगले उकडून घेतले होते, मॅश करून घेतले होते, ते ह्याच्यात टाकून घेऊ. आता म्हणलं बटाटे सगळ्यालाच उकडता येतात असं काहीच नाही, म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला न उकडलेले बटाटे नाही दाखवले, डायरेक्टच दाखवले मॅश केलेले. छान आता ही भाजी आपण बटाट्याची परतून घेऊ. बघा मस्त अशी आपली भाजी तयार आहे. आता इकडं आपण एक हे बनवणार आहोत, हिरवी चटणी, जी खरंच पॅटीससाठी एकदम चविष्ट असे लागणारी ही चटणी आहे. एकदम टेस्टी होतात त्याने पॅटीस. तर त्यासाठी भरपूर असा पुदिना घातलेला आहे आपण, नंतर हिरवी मिरची, लसूण, भरपूर कोथिंबीर आणि 2 आल्याचे तुकडे टाकलेले आहेत. आणि थोडंसं पाणी टाकून ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची. आणि या चटणीच्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि फ्रेश आपलं घरचं घट्ट असं दही 1 चमचा टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला वरतून पॅटीसला जसं वडापावच्या वड्याला कसं वरतून बेसन पिठाचं आवरण लावलं जायचं, तसंच वरतून आवरण लावण्यासाठी आपण बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं बघा मी दाखवते असं ठेवायचं बॅटर. जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको. आता हिरवी चटणी आपण ब्रेडला, एका ब्रेडला हिरवी चटणी लावून घेणार आहोत. सगळीकडून छान अशी लावून घ्यायची आणि एका ब्रेडला भाजी लावून घ्यायची. मी दाखवते अशा प्रकारे. आणि बघा असं दोन्ही एकावरती एक ठेवून मस्त असं आपलं जे बेसन पीठ आपण तयार केलेलं आहे बॅटर बेसन पिठाचं, त्याच्यामध्ये सगळीकडून बेसन पीठ लागलं पाहिजे असं लावून मस्त असं तळून घ्यायचं. छान असं पॅटीस तळून घ्यायचे. फुल गॅसवरतीच तळून घ्यायचे, म्हणजे जास्त तेल पेत नाही. कमी गॅसवरती तळलं का ब्रेड जास्त तेल पतं. बघा आता मस्त आपण मधून कट करून घेतलेला आहे. छान असे आपले त्रिकोणी पॅटीस तयार आहेत. दिसायला पण 1 नंबर दिसायला लागले तर. आणि